इयत्ता 11वी मधील युनिट क्रमांक 2 विदारण. विदारण म्हणजे काय हे समजून घेत असताना विदारण कशा पद्धतीने घडून येते, विदारणाचा कोणत्या घटकांशी संबंध येतो आणि विदारण हे सर्वसाधारणपणे कोणत्या घटकामुळे घडून येते हे आपणाला या टॉपिकमधून समजून घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला आपण विदारण क्रियेला जबाबदार घटक किंवा स्थिती कशा प्रकारची असते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. पृथ्वीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या खडकांनी युक्त बनलेला आहे. त्यामध्ये अग्निजन्य खडक असेल, स्तरित खडक असेल, रूपांतरित खडक असेल, या सर्व खडकांनी युक्त भूपृष्ठाचा भाग बनलेला आहे. अशा या भूपृष्ठाच्या भागावर बाह्य शक्तीची कारके कमीअधिक प्रमाणामध्ये परिणाम करत असतात. या परिणाम करणाऱ्या घटकामुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या क्रिया घडून येतात या संबंधीची माहिती आपण विदारण या क्रियेतून समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण विदारण म्हणजे काय हे माहिती करून घेऊ. ज्या बाह्य शक्तीच्या कारकामुळे विदारणाची क्रिया घडून येते त्यामध्ये ऊन, वारा, पाऊस ही जी बाह्य शक्तीची कारके आहेत, या बाह्य शक्तीच्या कारकामुळे विदारणाची क्रिया घडून येते. इयत्ता 11वीच्या आपल्या या भूगोलामध्ये ऊन, वारा, पाऊस यासाठी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले गेलेले आहेत. ऊन म्हणजे उष्णता आणि उष्णता म्हणजे तापमान, वारा म्हणजे हवा आणि पाऊस म्हणजे पर्जन्य किंवा पाणी. या तीन घटकामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारे तीव्रतेनुसार त्या प्रदेशात वातावरणाशी संबंधित किंवा हवामानाशी संबंधित जे घटक त्या स्थितीमध्ये निर्माण होतात त्या घटकामुळे त्या ठिकाणी विदारणाची क्रिया ही घडून येत असते. आणि म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याची उष्णता असेल, पाऊस असेल, पाणी गोठण्याची क्रिया असेल, यासारख्या घटकांचा परिणाम भूपृष्ठालगत किंवा भूपृष्ठावरील असलेल्या खडकावर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपणाला दिसून येतो. आणि जेव्हा आपण या बाह्यशक्तीच्या कारकांचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यावेळेस हेच घटक शेवटपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने प्रदेशानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असलेले आपणाला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय तर पृथ्वीचा पृष्ठभाग ज्या वेगवेगळ्या घटकांनी निर्माण झालेला आहे त्या सर्वच प्रकारच्या घटकावर कमी अधिक प्रमाणामध्ये विदारणाची क्रिया ही घडून येत असते. आता सर्वात सोपा आणि समजणारा असा विदारणाची व्याख्या समजून घेत असताना आपल्या असं लक्षात येतं की थोडक्यात विदारण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाची झीज होणे, म्हणजे विदारणाची क्रिया घडून येणे किंवा विदारणाची निर्मिती होणे.
तर झीज हा घटक प्रत्यक्षरित्या पृथ्वीच्या भूपृष्ठावर कशा पद्धतीने घडून येतो, तर ही जी बाह्य शक्तीची कारके आहेत यांच्या तीव्रतेच्या वेगानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागावर झिजेचं कार्य हे दिवस रात्र सुरू असतं आणि दिवस रात्र सुरू असणाऱ्या या झिजेच्या कार्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्रिया या घडून येत असतात आणि म्हणून विदर्णामुळे बहिर्गत शक्तीच्या कारकांचा परिणाम हा त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यानंतर जी महत्त्वाची क्रिया घडून येते की भूपृष्ठाची झीज विदर्णाच्या क्रियेमध्ये महत्त्वाची मानली जाते. पृथ्वीवरील भू आकारांच्या स्वरूपामध्ये विदारण क्रियेमुळे परिवर्तन घडून येते. मृदेची निर्मिती होण्यास हीच क्रिया प्रामुख्याने योग्य ठरते. म्हणजे भूरूपांच्या आकारात बदल होणे, मृदेची निर्मिती होणे आणि भूपृष्ठाची झीज घडवून आणणारी क्रिया म्हणून विदारणाकडे पाहिलं जातं. आता विदारण ही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची प्रक्रिया आहे, परंतु ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ती पृथ्वीवर निरनिराळ्या स्वरूपात घडताना आपणाला त्या ठिकाणी आढळते. त्यामुळे भूगर्भामध्ये आणि भूपृष्ठालगत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडून येतात त्याच्याशी संबंधित ही क्रिया आपणाला दिसून येते. थोडक्यात काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा भूपृष्ठालगत असलेल्या मूळ खडकावर वेगवेगळ्या बाह्य शक्तीच्या कारकांच्या माध्यमातून नैसर्गिक क्रिया होऊन ज्या क्रिया नैसर्गिक मार्गाने घडून येतात या क्रियेला साधारणपणे विदारण असं म्हटलं जातं. म्हणजेच मूळ खडकाची फुटतूट न होता, मूळ खडकाचा आकार न बदलता फक्त गुणधर्म बदलले जातात, यालाच त्या ठिकाणी विदारणाची क्रिया असं म्हटलं जातं. आणि ही क्रिया घडून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घटक कारणीभूत ठरत असतात. त्यामध्ये मानव असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विदर्णाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये तीव्रतेनुसार घडून येत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपणाला विदर्णाचा अभ्यास करताना विदर्णाची क्रिया कशा पद्धतीने घडून येते या संबंधीची माहिती पाहत असताना आपणाला विदर्णाच्या प्रकरणाचा किंवा प्रकारांचा अभ्यास करावा लागतो. या ठिकाणी विदर्णाचे एकूण 3 प्रकार हे पाडले गेलेले आहेत. एक कायिक विदारण, किंवा यालाच यांत्रिक विदारण असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार रासायनिक विदारण. तिसरा प्रकार जैविक विदारण. अशा प्रकारे विदर्णाचे एकूण 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे प्रकार अभ्यासत असताना कायिक विदारणामध्ये कोणते घटक महत्त्वपूर्ण ठरतात त्यांचा देखील आपणाला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. तर कायिक विदारणामध्ये तापमान, पर्जन्य, याशिवाय पाणी, वारा, दाब व ताण यासारख्या घटकांचा समावेश या कायिक विदारण किंवा यांत्रिक विदारणामध्ये होतो. आता कायिक विदारण घडून येत असताना तापमानाचा काय परिणाम होतो, पर्जन्याचा काय परिणाम होतो, पाणी, वारा आणि दाब व ताण या घटकांचा कसा परिणाम होतो हे आपणाला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे.
पहिल्यांदा आपण तापमान या घटकाकडे वळू. तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषम स्वरूपाचे आहे. तापमानाची स्थिती वातावरणाशी निगडीत असते आणि ज्या प्रदेशामध्ये तापमान कमी जास्त होते अशा प्रदेशामध्ये कायिक विदर्णाची क्रिया ही घडून येते. दिवसा तापमान जास्त असते, रात्री तापमान कमी असते. किमान आणि कमाल तापमानातील जो फरक असतो त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हटलं जातं. म्हणजे दैनिक तापमान कक्षेमधील जो फरक तापमानाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो त्या ठिकाणी दिवसा उष्णतेमुळे खडक तापतात, रात्री तापमान कमी झाल्यामुळे किंवा उष्णतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे खडक आकुंचन पावतात. तापण्याच्या या गुणधर्मामध्ये आकुंचन प्रसरणाची क्रिया जेव्हा खडकामध्ये घडून येते त्यावेळेस आकुंचन प्रसारणाच्या क्रियेमध्ये खडकाला भेगा पडतात किंवा तडे जातात आणि त्या ठिकाणी विदर्णाची क्रिया ही घडून येते. आणि म्हणून जोपर्यंत उष्णता शोषून घेण्याची क्षमता आहे तोपर्यंत उष्णता शोषून घेतली जाते. त्यामध्ये तापमान कमी आणि जास्त हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी मानलेले आहेत. म्हणजे दिवस आणि रात्र यांच्या कालावधीत तापमानात जो फरक दिसून येतो त्या फरकाचा परिणाम आकुंचन प्रसारणाच्या क्रियेतून खडकांना तडे जाणे किंवा भेगा पडणे आणि कायिक विदारण घडून येणे. त्यानंतर दुसरा जो घटक येतो तो म्हणजे पर्जन्य. तर पर्जन्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही प्रदेशामध्ये पर्जन्य पडते, काही प्रदेशामध्ये पर्जन्य पडत नाही. परंतु ज्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं अशा प्रदेशामध्ये भूपृष्ठालगत आणि भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये जे विविध प्रकारचे खडक असतात त्यामध्ये स्तरित खडक मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर साधारणपणे पर्जन्याचे पाणी हे त्या खडकावर पडून खडकामध्ये मुरते आणि खडकामध्ये मुरल्यानंतर ते त्या ठिकाणी खडकाला विलग करण्यास किंवा त्याचं विखंडन करण्यास कारणीभूत ठरतात आणि या ठिकाणी कायिक विदर्णाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून येते. त्यानंतर पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वाहत असते. पाणी हे नेहमी उतारानुसार वाहते हे आपणालाही माहिती आहे. परंतु पाणी जेव्हा वाहते त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये भूपृष्ठालगत आणि भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये जेव्हा झिजेचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतं त्यावेळेस पाणी वाहत असताना पाण्यामुळे जर भूपृष्ठाचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये खरडला गेला तर भूपृष्ठावरील खडक मोठ्या प्रमाणामध्ये उघडे पडतात आणि उघडे पडल्यामुळे अशा पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि खडकातील पाणी कमी होण्यास मदत होते. आणि त्यामुळे दिवस आणि रात्र यांच्या तापमानामध्ये जो फरक पडतो त्यामुळे खडकात आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया ही रात्रंदिवस सुरू असते. त्यावेळेस खडकांना भेगा किंवा तडे जातात आणि त्यातून कायिक विदर्णाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून येते. त्यानंतर पुढचा जो घटक येतो तो म्हणजे वारा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वारा वेगवान प्रवाह जेव्हा निर्माण करतो त्यावेळेस तो भूपृष्ठालगत असलेल्या भागावरून मोठ्या प्रमाणात तीव्रतेने वाहत जातो आणि तो जेव्हा तीव्रतेने त्या प्रदेशातून वाहत जातो त्यावेळेस भूपृष्ठाचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये खरडला जातो किंवा भूपृष्ठालगत असलेले घटक वाऱ्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. त्यावेळेस खडक उघडे पडतात आणि अशा खडकावर बाह्य शक्तीची कारके मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतात आणि त्यावेळेस या प्रकारचे विदारण या ठिकाणी घडून येते. म्हणजेच कायिक विदर्णाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये नैसर्गिक घटक कोणत्या प्रकारचे कार्य करतात आणि त्यांची तीव्रता कशा पद्धतीची आहे याच्याशी संबंधित हे घटक असलेले आपणाला दिसून येतात. त्यानंतर पाचवा जो घटक येतो तो म्हणजे दाब व ताण. कायिक विदर्णाची क्रिया घडून येत असताना
पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब आणि ताण निर्माण होतो. वातावरणाचा दाब हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे आणि म्हणून हवामान आणि वातावरण ह्या दोन्ही घटकांचा परिणाम पृथ्वीच्या भूपृष्ठालगत असलेल्या खडकावर कमी अधिक प्रमाणामध्ये निर्माण होत असतो. कधीकधी दाबाचं प्रमाण जास्त असेल तर भूपृष्ठालगत असलेले जे स्तरित खडक असतात त्या स्तरित खडकावर ताण निर्माण होतं आणि दाबाचं प्रमाण जसं वाढत जाईल तसतसं ताण वाढत जातो आणि खडक वरचा खडक खालच्या खडकाला मोठ्या प्रमाणामध्ये दाबतो. त्यावेळेस खडक एकमेकापासून विखंडित होण्याचं प्रमाण हे हळूहळू वाढत जातं आणि त्यावेळेस कायिक विदारणाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत कायिक विदारणाची क्रिया ही नैसर्गिक घटकामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडून येते की ज्या घटकामुळे ती तीव्रता वर्षानुवर्ष किंवा कालावधीनुसार त्या प्रदेशामध्ये त्यांची तीव्रता कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावर आधारित असलेली ही विदारणाची क्रिया अवलंबून असते. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागतं. त्यानंतर रासायनिक विदारणाची क्रिया. रासायनिक विदारण आणि कायिक विदारण या दोन्ही क्रिया एकमेकाशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर रासायनिक क्रिया म्हणजे काय, तर मूळ खडकाचे कोणतेही गुणधर्म न बदलता त्या मूळ खडकावर वेगवेगळ्या पद्धतीने वातावरणात वेगवेगळ्या घटकांशी संयोग होऊन त्या संयोगाचा परिणाम जेव्हा खडकावर घडून येतो त्यावेळेस त्या खडकामधील घटकांचे विखंडन होते किंवा त्याचं विलगीकरण होतं आणि ते एकमेकापासून बाजूला होत जातात. त्यावेळेस रासायनिक विदारणाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून येते आणि म्हणून रासायनिक विदारणामध्ये पहिली जी क्रिया घडून येते ती म्हणजे ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन ही क्रिया समजून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा ऑक्सिडेशनमध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. ऑक्सिजन आणि पाणी यांचं एकत्रीकरण म्हणजे ऑक्सिडेशन आहे. आता ऑक्सिजन म्हणजे O2 आणि पाणी म्हणजे H2O असे हे दोन घटक आहेत. या दोन्ही घटकांच्या मिश्रणाचा परिणाम हा खडकामध्ये असलेल्या खनिज घटकांवर कमी अधिक प्रमाणामध्ये होतो. त्यावेळेस खडक विखंडनाची किंवा खडक विलगीकरणाची क्रिया ही सुरू होते आणि त्या ठिकाणी ही क्रिया घडून आल्यामुळे त्याला भौगोलिक भाषेत रासायनिक पद्धतीने ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. आता आपण रसायनशास्त्रामध्ये यासारख्या घटकांचा अभ्यास पूर्वी देखा 9वी 10वी 8वी या प्रकरणामध्ये केलेला आहे. परंतु जेव्हा आपण विदारणाची क्रिया अभ्यासतो त्यावेळेस रासायनिक क्रियेमध्ये ऑक्सिडेशन क्रियेमध्ये पाण्याचा ऑक्सिजनशी जेव्हा संयोग घडून येतो त्यावेळेस खडकामध्ये मुरलेले हे घटक खडकातील घटक वेगळे करताना मूळ खडकाचे विभाजन होते आणि रासायनिक विदारणाच्या क्रियेमुळे हे खडक एकमेकापासून वेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा जो घटक येतो तो म्हणजे कार्बोनेशन. आता कार्बोनेशन म्हणजे काय, तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी या दोन घटकांचं एकत्रीकरण होऊन त्या ठिकाणी त्या खडकामध्ये जे घटक आहेत ते विलग होण्याची क्रिया या ठिकाणी घडून येते, म्हणून त्याला कार्बोनेशन असं म्हटलं. तर कार्बोनेशनमध्ये CO2 अधिक H2O यांचं मिश्रण खडकामध्ये एकत्रित आल्यानंतर खडकामध्ये जी खनिज द्रव्ये असतात त्या खनिज द्रव्यावर त्याचा परिणाम होऊन त्या प्रदेशामध्ये असलेल्या खडकांचे विभाजन किंवा विखंडन होते. या क्रियेला कार्बोनेशन असं म्हटलं जातं आणि म्हणून इथं रासायनिक क्रिया घडत असताना त्याला रासायनिक विदारण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो घटक घडून येतो तो म्हणजे हायड्रेशन. आता हायड्रेशनची जी क्रिया घडून येते यामध्ये हायड्रोजन वायू आणि पाणी यांचं संयोगीकरण आहे.
म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारचे घटक खडकामध्ये जेव्हा आढळून येतात किंवा त्यांचं एकत्रीकरण होतं किंवा संयुगीकरण होतं, त्यावेळेस हायड्रेशन क्रियेमुळे खडक विखंडतात किंवा दुभंगतात. त्यावेळेस ही रासायनिक क्रिया त्या प्रदेशामध्ये घडून आलेली आपणाला दिसून येते. त्यानंतर चौथा जो घटक येतो तो म्हणजे द्रावण. बऱ्याच वेळा काय होतं की ज्या एखाद्या खडकामध्ये जर खनिजांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि अशी खनिजे जर खडकामध्ये पाणी मुरल्यानंतर त्याचं द्रावण होत असेल तर त्या द्रावणामुळे त्या खडकामध्ये असलेली जी खनिजं आहेत ती वेगळी होतात. तेव्हा मूळ खडकाचे विखंडन किंवा विभाजन होते आणि द्रावणीकरण ही क्रिया घडून येते. आता द्रावणीकरण ही क्रिया घडत असताना उदाहरणार्थ चून खडक आहे. चून खडकावर जर पाणी पडलं तर पाणी आणि चून खडक हे संयुक्त असं द्रावणीकरण तयार होतं आणि या द्रावणीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी रासायनिक क्रिया घडल्यामुळे मूळ खडक दुभंगतो किंवा त्याचे विभाजन होते आणि रासायनिक विधारणाची क्रिया या ठिकाणी घडून येते. आणि म्हणून ऑक्सिडेशन असेल, कार्बोनेशन असेल, हायड्रेशन असेल, द्रावणीकरण असेल, या क्रिया घडून येत असताना मूळ खडकामध्ये कोणत्या प्रकारचे घटक समाविष्ट झालेले आहेत किंवा कोणत्या प्रकारची खनिजे समाविष्ट झालेली आहेत की ज्या खनिजावर रासायनिक क्रिया होऊन मूळ खडकाचे विभाजन होते आणि ही क्रिया त्या प्रदेशामध्ये घडून येते. त्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे जैविक विदारण. जैविक विदारणाची क्रिया तीन कारणामुळे घडून येते. एक म्हणजे मानव, दुसरं म्हणजे प्राणी आणि तिसरा घटक म्हणजे वनस्पती. आता जैविक विदारणाची क्रिया पहिल्यांदा जी घडून येते ती म्हणजे मानव. पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव आपल्या स्वतःच्या गरजांची पूर्तता करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडून आणतो. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडून आणतो त्या क्रियामध्ये बांधकाम असेल, खाणकाम असेल, लाकूडतोड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची आवश्यकता असलेले घटक असतील की जे मानवाला स्वतःच्या गरजांसाठी आवश्यक आहेत, ते घटक निर्माण करताना पृथ्वीच्या भूपृष्ठावर या जैविक विदारणाची क्रिया ही घडून येत असते. मग रस्त्यांची निर्मिती असेल, लोहमार्गांची निर्मिती असेल तर भूपृष्ठावर वेगवेगळ्या कारणांनी मानवाची क्रिया ही वाढत गेली की भूपृष्ठाची झीज होण्याचं प्रमाण हे वाढत जातं. याशिवाय दुसरा जो घटक येतो तो म्हणजे प्राणी. बरेचसे प्राणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बिळे करून राहतात. उदाहरणार्थ उंदीर असेल, खेकडे असेल, घुशी असतील, मुंग्या असतील, यासारखे घटक पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिळे करून राहतात. या प्रकारचे प्राणी ज्या भागामध्ये बिळे करून वास्तव्य करतात त्या ठिकाणी बिळे तयार करताना माती सुटी करतात किंवा मातीचे कण हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणून टाकतात. मग या प्रकारची जी क्रिया घडून येते त्यालाच साधारणपणे जैविक विदारण असं म्हटलेलं आहे. जैविक विदारण म्हणजे ज्या जीवामुळे ज्या प्रदेशामध्ये भूपृष्ठाचं विखंडन होतं किंवा मातीची झीज होते किंवा भूपृष्ठाची झीज होऊन माती तयार होते किंवा मृदा तयार होते, त्यालाच जैविक विदारण असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो घटक येतो तो म्हणजे वनस्पती. आता वनस्पती या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक आहेत. लहान वनस्पतीपासून ते मोठ्या वनस्पतींपर्यंत सर्वच प्रकारच्या वनस्पती या सूर्यप्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाढत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपली जी गरज आहे त्याची पूर्तता करताना त्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून कोणत्या घटकांची आपणाला गरज आहे ते मिळविताना या झाडांची उंची
झाडांची रुंदी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आणि म्हणून छोट्या वनस्पतीपासून ते मोठ्या वनस्पतीपर्यंत म्हणजेच तुळस असेल, आंबा असेल, वड असेल, पिंपळ असेल, यासारख्या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती स्वतःची वाढ घडवून आणताना पृथ्वीच्या अंतर्गत भागातून वेगवेगळ्या प्रकारची खनिज द्रव्य स्वतःच्या अस्तित्वासाठी जेव्हा ती वापरतात, त्यावेळेस कालावधीनुसार जसजशी त्यांची वाढ होत जाते तसतशी या वनस्पतींची मुळे ही जमिनीपासून खोलवर जाऊ लागतात आणि अशा ठिकाणी जर भूपृष्ठालगत मोठ्या प्रमाणामध्ये खडकाचे थरावर थर असतील तर अशा खडकामधून ही मुळे खोलवर जाताना त्यांची रुंदीही वाढत जाते आणि त्यांची खोलीही वाढत जाते. जसजशी खोली आणि रुंदी ही वाढत जाते तसतसं त्या खडकावर दाब आणि ताण निर्माण होतो आणि ते खडक कालांतराने किंवा दीर्घकाळाने एकमेकापासून वेगळ्या होण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस वनस्पतीमुळे सुद्धा जैविक विदारणाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून आलेली आपणाला दिसून येते. तर अशा प्रकारे साधारणपणे आपण विदारण क्रिया ही कशा पद्धतीने घडून येते, विदारण क्रियेसाठी बाह्यशक्तीची कारके कशा पद्धतीने कार्यरत होतात आणि बाह्यशक्तीमुळे कशा प्रकारे विदारणाची क्रिया घडून येते की ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांची निर्मिती ही विदारण क्रियेमध्ये होते की जे विदारणाची क्रिया घडून आणत असताना त्यांच्या घटकांची निर्मिती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही घटनांमुळे विदारणाची क्रिया ही त्या प्रदेशामध्ये घडून येत असलेली आपणाला दिसून येते. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी विदारण म्हणजे काय, विदारणाचे एकूण किती प्रकार आहेत आणि विदारणाच्या या तीनही प्रकरणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत की ज्यामुळे विदारणाची क्रिया ही प्रभावित होते आणि ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडून येण्यास सहाय्यभूत ठरते. धन्यवाद.